आमिर खानच्या घरी 25 IPS अधिकाऱ्यांची भेट, चर्चांना उधाण। बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या बांद्रा येथील घरी तब्बल 25 IPS अधिकाऱ्यांची टीम पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे। या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे। रेड की औपचारिक भेट यावर अधिकृत खुलासा बाकी आहे। औसनेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी। उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील पौराणिक औसनेश्वर महादेव मंदिरात रविवारी रात्री जलाभिषेकादरम्यान करंट पसरल्याने अफवा उडाली आणि चेंगराचेंगरी झाली। भीषण दुर्घटनेत 2 भाविकांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार माकडांनी विद्युत तारेवर उडी घेतल्याने तारा तुटून मंदिराच्या टीन शेडवर पडली आणि करंट पसरला। त्यामुळे गर्दीत भीतीचं वातावरण निर्माण झालं। जखमींना हैदरगड, त्रिवेदीगंज व बाराबांकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तपास सुरू आहे। शहापूरमध्ये आईने 3 मुलींना दिलं विष। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील आसनोली गावात संध्या संदीप बैरे या 27 वर्षीय महिलेने कौटुंबिक त्रासातून सुटण्यासाठी आपल्या 3 मुलींना विषारी डाळभात खाऊ घालून ठार केलं। पीडित मुलींचं वय 5, 8 आणि 10 वर्षे होतं। घटनेनंतर सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात विष असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खिनावली पोलिसांनी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे। रोहिणी खडसे यांची संयमी पण ठाम गर्जना। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे। राजकीय वातावरण तापलं असताना रोहिणी खडसे तब्बल 24 तास गप्प होत्या, मात्र आता त्यांनी एक्सवर फोटोसह प्रतिक्रिया दिली आहे। कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल। जय महाराष्ट्र। ठाकरे बंधूंच्या 20 मिनिटांच्या भेटीत नक्की घडलं तरी काय? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर वाढदिवसानिमित्त गुप्त भेट झाली। वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरेंना गुलाबांचा बुके देत शुभेच्छा दिल्या। मुलाखती दरम्यान दोघांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन नतमस्तक होत जुन्या आठवणींना उजाळा दिला। शिवसेना प्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चेचा फड रंगला। दोघेही मनमोकळ्या गप्पांमध्ये रमले आणि ही केवळ शुभेच्छा भेट नसून राजकीय संकेतांची चाहूल देणारी वाटू लागली आहे। पतीची 50 लाखांची कमाई, पण पत्नीने घेतलं टोकाचं पाऊल। मुंबईतील म्हाडाचे उपनिबंधक बाबूराव कात्रे यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून पत्नी रेणू कात्रे यांनी आत्महत्या केली। समतानगर परिसरातल्या फ्लॅटमध्ये गळफास घेतल्याची ही घटना रविवारी उघडकीस आली। बाबूराव कात्रे हे दरमहा 40 ते 50 लाख रुपये बेकायदेशीर मार्गाने कमवत होते। त्याविरोधात पत्नी सातत्याने विरोध करत होती आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी तिच्या वडिलांवर दबाव टाकला जात होता। समतानगर पोलिसांनी बाबूराव कात्रे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे। इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून घेतला गळफास। लखनौमध्ये पोलिसाच्या पत्नीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। सौम्या कश्यप या महिला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून रडत रडत आपली कहाणी सांगितली। तिने पती, दीर आणि सासरच्यांवर मारहाणीचा आरोप करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हात जोडून विनंती केली। मी मरते पण या लोकांनाही सोडू नका। सौम्यानं रविवारी पंख्याला ओढणीने गळफास घेतला। पोलिसांनी फॉरेन्सिक तपास सुरू केला असून घरच्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे। महाअवतार नरसिम्हाने पहिल्या वीकेंडला 15.5 कोटींचा गजर। महाअवतार नरसिम्हा या ॲनिमेटेड पौराणिक चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत सुमारे 15.5 कोटींची कमाई केली आहे। 25 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने हिंदी भाषेत विशेष प्रतिसाद मिळवला। पहिल्या दिवशी 2.29 कोटींची कमाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुपये 4.70 कोटी आणि तिसऱ्या दिवशी रुपये 9.75 कोटींचा आकडा गाठला। बॉलिवूड मधला सगळ्यात जास्त कमवणारा ॲनिमेटेड मूवी होताना दिसत आहे। ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत रणधुमाळी। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत खास चर्चा होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली की 16 तासांची चर्चा लोकसभेत तर उद्या राज्यसभेतही 16 तासांची चर्चा होणार आहे। ही चर्चा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात आली। विरोधकांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली होती, जी सरकारने पहिल्याच दिवशी मान्य केली। नासा इस्रो निसार उपग्रह 30 जुलैला उडणार। भारत आणि अमेरिका यांचा संयुक्त उपग्रह निसार 30 जुलैला श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे। हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि हवामान बदल निरीक्षणासाठी जगभर उपयोगी ठरणार आहे। नासाने एल बँड रडार व अँटेना दिला असून इस्रोने एस बँड रडार आणि GSLV F-16 प्रक्षेपक दिला आहे। 2392 किलो वजनाचा निसार उपग्रह दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचा डेटा देणार आहे।